मला नाही घरात राहायचंच नाही. 10 रुपये मागितले त्याला 100 करण्यात द्यायला लागायच्या. ए किरण्या एवढा का बोल राहिला बाहेर तू घरातून बोल ना का असन ते एवढं काय तुला भांडायला रे. अरे सोन्या तुला चांगलंच माहितीये मी कोण भांडतो म्हणून. अरे मला माहिती ना तुला वेगळं निघायचं म्हणून मग घरातून बोलू ना आपण काय असन ते चावटं का लांबतो तमाशा तू. तुला एवढा माझा वरांड्याचा त्रास होऊ राहिला ना तर ते आता आता लगेच वाटण्या करून चाल. काय तुला वेगळं व्हायचंय ना आता वाटणं करायचं ना ठीक आहे करू आपण पण आबाच काय करायचं आबा कोणाकडे राहतील. काय आबाचं हा. ए भाऊ त्या आबाला मी नाही सांभाळणार तुझं तू पाहून घे. काय मी पाहू मी का ठेका घेतला का त्याला सांभाळायचं मी पण नाही सांभाळणार भाऊ ते आपण तुम्ही झटे घाला तिकडं. या पोरांना पोटाला चिमटा घेऊन वाढवलं. आज मला सांभाळायची यांना चिंता पडते. हे परमेश्वरा असे काटे नसलेले बरे. तुला वाटणंच लागत आहे ना आपण आजच वाटणं करू. काय भांडणं झालं काय? आबा किरण्या आबाला असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. एक काम करू 15 दिवस तू सांभाळ 15 दिवस मी सांभाळतो. बरं ठीक आहे 15 दिवस तू सांभाळ 15 दिवस मी सांभाळतो. पण एक लक्षात ठेव या वाटण्या समान झाले पाहिजे. या वाटण्या जर काय गोळ वाटला तर तुम्हाला सक्का भाऊ आहे हे विसरून जाईन मी. बापरे जास्त झालं बरं का. ए सोन्या ए किरण्या अरे तुम्हाला लाज वाटत आहे का? सक्के भाऊ पक्के वेरे हो राहिले तुम्ही. अरे ते एवढ्या एवढ्या जमीन तुकड्यासाठी एवढे भांडणं करू राहिले. या बापाचा विचार करा थोडाफार. यासाठी तुम्हाला त्यांनी लहानचं मोठं केलं का? अरे पोरा परक असून तुला माझी जाणीव झाली. काळजाचे तुकडे विसरून गेले. पोहायचं मी शिकवलंय. मला डुबवायला निघाले. कलियुग आहे काय करणारे होतच राहणारे.